नमस्कार. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून जेव्हा अयोध्येत आले, तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी केली. दिवाळी हा संपन्नतेचा उत्सव आहे. त्यावेळेला ते 14 वर्षांनी आले होते. यावेळेला ते 500 वर्षांनी येणार आहेत, म्हणून त्याहीपेक्षा मोठी दिवाळी ही देशभर साजरी केली जाणार आहे. दिवाळी हा मगाशी म्हटलं तसं संपन्नतेचा उत्सव आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत येण्यानं अयोध्येची संपन्नता ही वाढीला लागलेली आहे. अयोध्येचं संपूर्ण कायापालट होतोय. कितीतरी प्रकारच्या व्यवस्था उभा केल्या जात आहेत. अयोध्येचं रेल्वे स्टेशन हे मोठं केलं गेलंय. अयोध्येला विमानतळ आलाय. अयोध्येला लोकांचं येण्या जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग लोकांचं येण्या जाण्याचं प्रमाण वाढले की मग हॉटेल उभी राहतात, खानावळी उभी राहतात, छोटी मोठी रेस्टॉरंट्स उभी राहतात. अनेक प्रकारच्या वस्तू हा तिथे येणाऱ्या लोकांना लागतात. मग त्या वस्तूंची दुकानं कुठेही जेव्हा पर्यटनाला किंवा बाहेरगावी जावाला जातात लोक, तेव्हा छोट्या मोठ्या वस्तू तिथे लागतात. मंदिराच्या ठिकाणी गेलं की पूजेची सामग्री, प्रभू रामाची मूर्ती, मग ते मूर्ती बनवणारे, मूर्ती विकणारे, प्रसाद बनवणारे, प्रसाद विकणारे, स्थानिक फळं फुलांची विक्री करणारे, अगदी बाकी काही ना तर चहाची टपरी याचा सुद्धा जो व्यवसाय करणार आहे, त्याचा सुद्धा व्यवसाय हा वाढीला लागतो. अयोध्येमध्ये आत्ताची जी स्थिती आहे संपन्नतेची, फार तीव्र गतीनं तिथे व्यापारी हालचाली होत आहेत. अयोध्येमध्ये सध्या जमिनींची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. प्रत्यक्ष मुख्य अयोध्या जी आहे तिथे आता विकायला जमिनीच शिल्लक राहिलेल्या नाही. ज्या आहेत त्या विकून झाल्या आहेत. अनेक लोकांनी गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी केलेली आहे. ते पुढच्या काळात विकतील, त्यांना पैसा मिळेल. अयोध्येच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील जमिनींच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत. तिथे संपन्नता येते. अयोध्येसारखंच अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशात काशीचा कॉरिडॉर केला गेला. गुवाहाटीच्या कामाख्येचं सुशोभीकरण करण्याचा विषय आलेला आहे. पुरीच्या जगन्नाथाचं क्षेत्र हे देखील सुशोभितेचा विषय आहे. मध्य प्रदेशातलं महाकाळ मंदिर त्याचं सुशोभीकरण झालं. अमृतसरचं सुवर्ण मंदिर त्या परिसराचा देखील उन्नतीचा विषय सुरू आहे. अशा प्रकारे देशभरची अनेक ठिकाणची धार्मिक स्थळं, तीर्थक्षेत्र ही संपन्न व्हायला लागल्या. तिथे व्यवस्था उभ्या राहायला लागलेल्या आहेत. गेल्या काही वर्षातलं जर आपण आकडे पाहिले तर मागच्या वर्षी आग्र्याचा ताजमहाल पाहायला जेवढे पर्यटक गेले, त्यापेक्षा अधिक पर्यटक हे महाबळीपुरमचं समुद्रावरचं जे मंदिर आहे ते मंदिर पाहायला पर्यटक गेले. आपल्या देशाच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम, वेगळी दिशा मिळताना दिसते. लोक धार्मिक क्षेत्राच्या तिथे, तीर्थक्षेत्रांच्या तिथे जाण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. नुसतं धार्मिक नाही तर ऐतिहासिक, सांस्कृतिक केंद्र देखील बघायला लोकांचं जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या काही वर्षात हम्पी सारख्या ठिकाणी जाण्याचं प्रमाण हे लोकांचं वाढलेलं आहे. पर्यटनाच्या क्षेत्राला एक नवी दिशा मिळते. नाहीतर आजपर्यंत पर्यटन म्हणजे काय? सागर किनारा शोधायचा, तिकडचे बीचेस शोधायचे, त्या बीचेसवर जाऊन मौज मस्ती करायची. हिल स्टेशन शोधायचं, तिकडे जायचं थंड हवेच्या ठिकाणी, तिथे मौज मस्ती करायची. ह्यापेक्षा आता एक वेगळी दिशा ही
आपल्या इकडच्या पर्यटनाला मिळते ते म्हणजे तीर्थक्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सांस्कृतिक ऐतिहासिक क्षेत्रांना भेटी देण्याचं प्रमाण हे वाढीला लागलेलं आहे. एका अर्थाने भारतातल्या पर्यटनाला एक पॅराडाईम शिफ्ट होताना आपल्याला दिसतोय. अशा प्रकारचं हे पर्यटनामुळे अर्थकारण वाढत आहे. माझे एक परिचित आहेत, त्यांचा खाद्यवस्तू पॅकेज्ड फूड त्याचा व्यवसाय आहे. मध्यंतरी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांचे जे खाद्यवस्तू विकतात त्याच्यामध्ये पिठं, भाजण्या, लोणची, मसाले, चटण्या, सरबतं अशा वस्तू सगळ्या त्यांच्या उत्पादनांमध्ये आहेत. आणि ते असं म्हणाले की येत्या काही काळात आम्ही तीर्थक्षेत्र जिथे जिथे आहेत, धार्मिक क्षेत्र जिथे जिथे आहेत, तिथे आमची आउटलेट सुरू करणार आहोत. आत्ताच गणपतीपुळ्याला त्यांचं आउटलेट आहे. त्यांचं आउटलेट महड, पाली सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहेत, गणपतीच्या ठिकाणी आहेत. आणि पर्यटन क्षेत्र त्याच्यामध्ये त्यांनी तीर्थक्षेत्र पण धरलेले आहेत, कारण त्या ठिकाणी लोक विकत घ्यायच्या मनस्थितीत असतात. लोक विकत घ्यायच्या मनस्थितीत असतात म्हणजे स्थानिक जो विकणारा विक्रेता आहे त्याची कमाई वाढते, त्याची संपन्नता येते. आपल्याकडे प्राचीन काळापासून मंदिरांमध्ये भरपूर धनसंपत्ती असायची. ती धनसंपत्ती व्यापाऱ्यांना किंवा गरजेच्या वेळेला लोकांना ही वापरण्यासाठी दिली जायची. आणि मंदिर केंद्रित एक अर्थकारण, गावाचं देखील अर्थकारण, मग त्या मंदिराच्या आधाराने धान्याची बँक, ग्रेन बँक ज्याला म्हणतात, किंवा सीड बँक, लोकांना पेरणीच्या वेळेला बीज मिळत नाही, मग ते त्या देवळाला केंद्र करून तिकडे बीज बँक असायची. आर्थिक मदत देखील व्यवसायाला किंवा अन्य कामासाठी हे मंदिरांच्या माध्यमातून दिलं जायचं. आणि त्यामुळे आपल्याकडच्या या मंदिरामध्ये मोठं धनभांडार असायचं. महम्मद गझनीसारखा परकीय आक्रमक येतो, सोमनाथच्या मंदिरावर आक्रमण करतो, ते उद्ध्वस्त करतो. अशी 17 आक्रमणं केल्यानंतर सुद्धा त्याला सोमनाथचा खजिना रिता करता आला नाही. याचं दुःख त्या महम्मद गझनीला होतं. बाबर आला, त्यानं मंदिरं फोडली, औरंगजेबाने फोडली, त्याच्यामध्ये धार्मिक असहिष्णुतेचा मुद्दा तर होताच, पण या मंदिरांकडे प्रचंड संपत्ती होती. अनेक वेळा इतिहासात असे दाखले आहेत की राज्यकारभार चालवायला राजाकडे जर पैसा नसेल तर मंदिरं त्याला पैसा देत असत राज्यकारभार चालवायला. हे आमच्या मंदिरा केंद्रित अर्थकारण हे प्राचीन काळापासून आमच्या देशात होतं. आज देखील अयोध्या ही त्याचं प्राणप्रतिष्ठा आणि सगळ्या विषयामुळे अयोध्येमध्ये येणाऱ्या लोकांच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ होताना दिसते. 21-22 साली आर्थिक वर्षामध्ये साधारणपणे 2.5 लाख लोक अयोध्येत येऊन गेले. हीच संख्या 22-23 मध्ये जवळजवळ 3 कोटी लोक हे अयोध्येत येऊन गेले. 22-23 म्हणजे मंदिराची उभारणी सुद्धा पूर्ण झाली नव्हती, प्राणप्रतिष्ठा पण अजून व्हायचे. त्याच्या आधी लोकांचं एवढं येण्या जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण लोकांना मंदिराचं काम कसं चाललं हे पाहण्याची उत्सुकता होती. आणि येणाऱ्या वर्षभरात 24 सन आता सुरू झालेलं आहे, येणाऱ्या वर्षभरामध्ये 6 ते 7 कोटी लोक अयोध्येत येऊन जातील असा अंदाज आहे. आता 6 ते 7 कोटी लोक जर येणार असतील तर त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांच्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी किती प्रकारच्या व्यवस्था आणि किती प्रकारचे व्यवसाय हे तिथे उभे राहतील हे लक्षात घ्या. त्यामुळे मंदिरांमध्ये फक्त अध्यात्म, मंदिरामध्ये फक्त धर्म, मग तिथे हॉस्पिटलच का बांधत नाहीत, तिथे शाळाच का बांधत नाहीत. पण मंदिरांच्या माध्यमातून जे अर्थकारण होणार आहे आणि लोक संपन्न होणार आहेत हा देखील एक विचार करण्याचा मुद्दा आहे. हॉस्पिटलला बांधावीत, जरूर बांधावीत, पण ती प्रत्येक शहरामध्ये पाहिजेत. भारतातल्या प्रत्येक शहरातला माणूस चिकित्सा करायची, इलाज करायची वेळ आली की हॉस्पिटलला नाही जाणार, तो आपल्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. हे आपण विसरून चालणार नाही.
त्यामुळे अयोध्येसारखी अन्य तीर्थक्षेत्र देखील पुढच्या काळामध्ये अशा सगळ्या सुसज्ज उभ्या करण्यामुळे, व्यवस्था उभ्या करण्यामुळे तिकडचं देखील अर्थकारण वाढीला लागणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे विचार जर आपल्याला पटत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.